लोकशाही व्यवस्थेत नेतृत्व हे कार्य, अनुभव, संघर्ष आणि जनतेच्या विश्वासावर उभे राहते अशी अपेक्षा असते. मात्र भारतीय राजकारणातील वास्तव पाहिले असता ही अपेक्षा अनेकदा पायदळी तुडवली जात असल्याचे चित्र दिसते. एखाद्या प्रभावी नेत्याचे निधन झाले की त्यानंतर लगेचच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देणे, पद बहाल करणे किंवा नेतृत्वाची संधी देणे ही पद्धत जणू रूढच होत चालली आहे. याच प्रवृत्तीवर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी तीव्र शब्दांत बोट ठेवले आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांना पंतप्रधानपद मिळाले. पुढे राजीव गांधी यांच्या निधनानंतर काही वर्षांतच सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी पोहोचल्या. आंध्र प्रदेशात वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर जगनमोहन रेड्डी यांचे नेतृत्व पुढे आले. महाराष्ट्रात माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य शिंदे राजकारणात सक्रिय झाले. राजेश पायलट यांच्या निधनानंतर सचिन पायलट, सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी बासुरी, गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात डॉक्टर प्रीतम मुंडे खासदार झाल्या. विलासराव देशमुख, पतंगराव कदम, आर. पाटील, प्रमोद महाजन, राजीव सातव यांच्याही बाबतीत असाच पायंडा दिसून येतो. काही ठिकाणी पत्नी तर काही ठिकाणी मुलगा किंवा मुलगी थेट आमदार अथवा खासदार बनतात. अलीकडेच अजित पवार यांच्या संदर्भातही अशीच चर्चा सुरू झाली आहे. हेरंब कुलकर्णी यांचे स्पष्ट मत आहे की दिवंगत नेत्याबद्दल आदर व्यक्त करणे वेगळे आणि केवळ सहानुभूतीच्या लाटेवर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला पद देणे वेगळे. लोकशाहीत वारसा ही संकल्पना राजशाहीशी संबंधित आहे. एखादा नेता गेल्यानंतर त्याचा राजकीय वारस हा कुटुंबातील सदस्य नसून त्याचा अनुभवी, ज्येष्ठ आणि संघर्षातून पुढे आलेला सहकारी असायला हवा. मात्र प्रत्यक्षात राजकीय पक्ष सोयीचा मार्ग स्वीकारतात आणि मतदारही भावनिक श्रद्धांजली म्हणून अशा उमेदवारांना निवडून देतात. अनेकदा विरोधी पक्षही या व्यवस्थेला मौन संमती देतात. संस्थाने खालसा करून लोकशाही स्वीकारली असली तरी मानसिकतेत जर घराणेशाहीच टिकवून ठेवली जात असेल तर हा मोठा विरोधाभास नाही का, असा सवाल कुलकर्णी उपस्थित करतात. सहानुभूतीच्या आडून जोपासले जाणारे हे कुटुंब केंद्रित राजकारण लोकशाहीच्या मूलभूत तत्वांशी विसंगत असून यावर समाजाने आणि मतदारांनी गंभीर आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे ते ठामपणे मांडतात.